मित्रांनो, SMD फिजिक्स अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मॅथेमॅटिकल लॉजिक मिसलेनियस एक्सरसाइज 1 पाहणार. यामधील क्वेश्चन 6 आपला चालू आहे. कंस्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर ईच ऑफ द फॉलोइंग. काही नाही हो, खूपदा झालं. काय करायचं आहे आता पहिलं सेंटेन्स सांगत आहोत, पहिलं स्टेटमेंट, पहिलं प्रॉब्लेम. तर पहिले तर ट्रूथ टेबल लिहा. असं लिहायचं. एवढं झाल्यानंतर लहानसा ट्रूथ टेबल आहे का बा, याच्यात दोनच व्हेरिएबल आहे. म्हणजे पहिला झाला p, दुसरा झाला q. नंतर लिहायचा आहे q इम्प्लाइज p आणि याच्यानंतर p इम्प्लाइज q इम्प्लाइज p. शिकवलाय मी पूर्ण डिटेल. बरोबर. आता फक्त काय करायचं असते बघा, मिसलेनियस म्हणजे प्रॅक्टिस. मग तेवढी प्रॅक्टिस करायची असते. बाकी तर काही नाही, सर्व बेसिक तुमचं मी क्लिअर केलं आहे. तर बा इथं दोन व्हेरिएबल आहे म्हणजे 2 2 1 1 2 2 1 1 1 1. Q इम्प्लाइज P म्हणजे Q कडून P कडे 5 असं पाहा लागेल. इम्प्लाइज ची डेफिनेशन T F F हाय का T F F हाय का नाही, अदरवाइज ट्रू. असं P इम्प्लाइज Q इम्प्लाइज P. P इथं Q इम्प्लाइज P इथं याच्याकडून याच्याकडे. ठीक आहे. इम्प्लाइज ची डेफिनेशन सांगते. काय सांगते हो? टी ऑफ एफ अदरवाइज ट्रू. हाय का टी एफ? हाय का नाही, अदरवाइज ट्रू. हे झालं तुमचं पहिलं स्टेटमेंट. दुसरं पाहून घ्या. दुसरा प्रॉब्लेम सर्वात अगोदर तर तुम्हाला काय करायचं आहे तर इथं लिहायचं आहे ट्रूथ टेबल. मग एवढं जर झालं असेल तर बरोबर याच्यात पाहून घ्या. दोनच व्हेरिएबल आहे म्हणजे पहिला व्हेरिएबल लिहायचा p, दुसरा व्हेरिएबल लिहायचा q. त्याच्यानंतर निगेशन p आणि निगेशन q पण आहे तर निगेशन p लिहा. त्याच्यानंतर लिहायचा आहे निगेशन q. असं एवढं झाल्यानंतर इथं p and q आहे तर p and q पण लिहा. या आता पूर्ण लिहा. निगेशन p और निगेशन q. असं. ठीक आहे. एवढं जर झालं असेल तर निगेशन ऑफ p and q. मी सांगितलं होतं बघा, जागा नसली तर बस सिंपल थेरी आहे. काय करायचं, नंबरिंग द्यायचं म्हणजे जागा वाचते. 1 2 3 4 5 6 7. इथं लिहायचा आहे 8. हा पाहून घ्या, याचा नंबर आहे 6, याचा नंबर आहे 7 आणि मधात आहे डबल इम्प्लिकेशन. तर इथं लिहायचा आहे 6 डबल इम्प्लिकेशन 7. या झाला तुमचा ट्रूथ टेबल. एवढं जर झालं असल तर मग लक्षात ठेवा आहे ना, दोन व्हेरिएबल साठी साधं सिंपल मंत्र आहे. 2 2 1 1 2 2 1 1 1 1 1 1. निगेशन p तर p मध्ये 5. t असला तर f, t असला तर f, f असला तर t, f असला तर t. असं. निगेशन q t असला तर f, f असला तर t, t असला तर f, f असला तर t. p and q and ची डेफिनेशन सांगते. t t t हाय का p आणि q मध्ये पहा. t t t हाय का नाही, अदरवाइज फॉल्स. असं. निगेशन p और निगेशन q. इथं निगेशन p, इथं निगेशन q. और ची डेफिनेशन सांगते. यप 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 हपाय यप 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 हाय का नाही, अदरवाइज ट्रू. बोला. ठीक आहे.
इथं पहा पी अँड क्यू च्या पाठीवर निगेशन बसला. इथं आहे तुमचा पी अँड क्यू दिसत आहे, याच्या पाठीवर निगेशन बसला तर टी च होते एफ, एफ च होते टी, एफ च होते टी, एफ च होते टी. 6 डबल इम्प्लिकेशन 7, 6 इथं आहे 7 इथं आहे. याच्या मधात डबल इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन सांगते टी 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 एफ एफ टी, एफ एफ टी, टी टी टी, टी टी टी, टी टी टी. हे झालं तुमचं, लक्षात ठेवा. दुसरा टेबल बोला, ठीक आहे. पहा मग थोडंसं फास्ट घेत आहोत, याचं कारण आहे का खूप प्रॅक्टिस झाली तुमची. मग आता एवढं जर झालं असेल तर तिसरा टेबल पाहून घ्या. पहा तिसरं सांगून राहिलो, यामध्ये पण दोनच व्हेरिएबल आहे. म्हणजे पहिले तर इथं लिहायचं ट्रूथ टेबल. एवढं जर झालं असेल तर बरोबर व्हेरिएबल लिहून टाका, विषय लॉक करून टाका. याचा पी झाला, क्यू झाला, त्याच्यानंतर निगेशन पी, सन हात चालला पाहिजे, निगेशन क्यू असं. ठीक आहे. यानंतर पायसाल तर निगेशन पी, निगेशन पी अँड निगेशन क्यू असं या झाला. त्याच्यानंतर एवढं लिहायचं, निगेशन ऑफ, निगेशन पी अँड निगेशन क्यू. याच्यानंतर शेवटला डब्बा निगेशन ऑफ आहे ना, तर एवढं लिहायचं कामच नाही आहे. बरं लिहून टाका, का फरक पडत आहे, जागा आहे तर निगेशन पी अँड निगेशन क्यू असं आर क्यू. या झाला तुमचा डब्बा तयार. काहीच पाहायचं काम नाही, सुई झप प्रॅक्टिस करा. हात धडधड चालला पाहिजे, मशीन गन सारखा हात चालला पाहिजे. दोन व्हेरिएबल म्हणजे एकच लक्षात ठेवा. 2 2 1 1 2 2 1 1 1 1. निगेशन पी, टी चा एफ, टी चा एफ, एफ चा टी, एफ चा टी. निगेशन क्यू, टी चा एफ, एफ चा टी, टी चा एफ, एफ चा टी. निगेशन पी अँड निगेशन क्यू. इथं निगेशन पी, इथं निगेशन क्यू. मधात अँड आहे, अँड ची डेफिनेशन टी टी टी. हाय का टी टी, हाय का, हे इथं आहे टी टी टी. अदरवाइज फॉल्स, अदरवाइज फॉल्स. बोला, एवढं जर समजलं असल तर याच्या पाठीवर निगेशन बसला. या कुठं आहे तर इथं आहे, याच्या पाठीवर निगेशन. तर एफ च होते टी, एफ च होते टी, एफ च होते टी, टी चा होतो एफ. बोला, या कुठं आहे तर इथं आहे, क्यू कुठं आहे तर इथं आहे. पहिले हाय नंतर हाय, म्हणजे याच्याकडून याच्याकडं पाहायचं. मधात आर आहे, आर ची डेफिनेशन एफ एफ एफ, म्हणजे अर्थ झाला का याच्याकडून याच्याकडं. तर पहा एफ एफ एफ, हाय का एफ एफ, हाय का एफ एफ, हाय का एफ एफ, हाय का एफ एफ, एफ 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 असं. अदरवाइज ट्रू, अदरवाइज ट्रू. हे झालं तुमचं तिसरं स्टेटमेंट. मित्रो, यामध्ये लक्षात ठेवा का बा, इथं पाहून घ्या निगेशन पी अँड निगेशन क्यू, निगेशन पी अँड निगेशन क्यू. टी टी च टी होते, अँड ची डेफिनेशन आहे टी टी टी. तुमची जर उत्तर पत्रिका पाहिसाल तर इथं त्यानं एफ दिलाय, चुकीचा आहे. एक दुसरा, आपल्या जे प्रॉब्लेम मध्ये इथं आर आहे तर त्यानं बाप आहे ना उत्तर दिलं आहे, पण तिथं त्यानं अँड घेतलाय, म्हणून उत्तर चुकीचे आहेत. हे लक्षात घ्या. ठीक आहे. पहा मग चौथं सांगत आहोत. या झाला आता चौथा. इथं लिहूनच आहे. तर मग पहिला आपण लक्षात ठेवायचो, सर्वात अगोदर तर इथं लिहायचा आहे ट्रूथ टेबल. एवढं जर झालं असेल तर असा मोठा बनवून टाकतो. ठीक आहे. 3 व्हेरिएबल आहे म्हणून मोठा बनवास लागल. 3 व्हेरिएबल असं. पहिले तर लिहायचं पी,
नंतर लिहायचं क्यू, नंतर लिहायचं आर. ठीक आहे. याच्यानंतर पी क्यू आर, निगेशन आर आहे. तर पहिलं आद्य कर्तव्य आहे निगेशन आर. त्याच्यानंतर पी अँड क्यू, तर इथं लिहायचं पी अँड क्यू असं. ठीक आहे. आता काय आहे बा, तर ह्या पीस लिहून टाका, पी अँड क्यू और आर या झाला. आता हा लिहून टाका, निगेशन आर और पी अँड क्यू. बस एवढा लिहिल्यानंतर जागा उरणार नाही तुमच्या उत्तर पत्रिकेत, म्हणून याला नंबरिंग करायचं. 1 2 3 4 5 6 7. हा वाला पाहून घ्या, इथं आहे, याचा नंबर आहे 6, तर इथं लिहायचं 6. इथं अँड आहे तर इथं अँड. एवढ्याचा नंबर आहे 7, तर इथं लिहायचा 7. या झाला तुमचा डब्बा तयार. बोला. एवढं झालं असेल तर 3 व्हेरिएबल असलं तर मंत्र शिकवलं. पुन्हा एकदा लिहून देत आहो, 4 4 2 2 1 1. धडक धडक बोलायचं, 4 4 असं. 2 2 2 2 2 2 2 2 1 1 1 1 1 1 1 1 1 असं. निगेशन आर, तर आर मध्ये पाहतो टी असला तर एफ, एफ असला तर टी, टी असला तर एफ, एफ असला तर टी, टी असला तर एफ, एफ असला तर टी, टी असला तर एफ, एफ असला तर टी. पी अँड क्यू, पी आणि क्यू मध्ये पहा, अँड ची डेफिनेशन टी टी टी. हाय का टी टी? हाय. हाय का? हाय का? हाय का? हाय का? हाय का? नाही. अदरवाइज फॉल्स, अदरवाइज फॉल्स. चलो बोलो. एवढं जर झालं असेल तर पी अँड क्यू आर आर. पी अँड क्यू इथं आहे, आर इथं आहे, म्हणजे याच्याकडून याच्याकडे पहा. आर ची डेफिनेशन यप यप यप. हाय का? यप यप. हाय का? हाय का? हे पाय, यप यप यप. हाय का? यप यप यप. हाय का? हे पाय, यप यप यप. अदरवाइज ट्रू. तर मग आता इथं भराचं ट्रू असं. बोला. एवढं जर झालं असल तर मला लक्षात ठेवा, निगेशन आर कुठं आहे तर इथं आहे. समजत आहे का? पी अँड क्यू कुठं आहे तर इथं आहे. या दोघांच्या मधात आर आहे. आर ची डेफिनेशन काय सांगते बा? यप यप यप. हाय का? हाय का? हे पाय, यप यप यप. हाय का? यप यप यप. हाय का? यप यप यप. हाय का? नाही. अदरवाइज ट्रू. तर इथं भराचं ट्रू असं. बोल बा. जमलं? ठीक आहे. 1 2 3 4 1 2 3 4. 6 and 7. अँड ची डेट 6 इथं आहे, 7 इथं आहे. अँड सांगते टी 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 टी. हाय का? हाय का? हाय का? हाय का? हाय का? हाय का? नाही. अदरवाइज फॉल्स, अदरवाइज फॉल्स. बोला. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर पुढचं पाहून घ्या. कोणता आहे बा पुढचं? 5वं. पहा मग 5वं सांगत आहो, निगेशन पी और क्यू. निगेशन पी और क्यू एंड क्यू implies आर. Q implies R.
implies R. P implies R. ठीक आहे, एकदा चेक करून घेऊ निगेशन P और Q. And Q implies R. Implies P implies R. चलो पहा मग इथं याच्यातही 3 व्हेरिएबल आहे, म्हणजे आपला डब्बा मोठाच येणार आहे. ट्रूथ टेबल असं घासून टाका पटकन बस आणि लिहिणं सुरू करा. काही टेन्शन नाही याचं, पाहायचं नाही, पहिले तर लिहून टाकायचं PQR. बस एवढी तयारी अशी करा, स्पीड मेंटेन करा. निगेशन P आहे तर पहिले लिहा निगेशन P. जमलं आता कुठंच नाही आहे, बस एक एक तुकडा लिहत जायचा. निगेशन P और Q. काही टेन्शन नाही घ्यायचं, कुठं कसंही आलं तरी आपला हात फ्री असला पाहिजे, परफेक्ट आलं पाहिजे. Q implies R. Q implies R. या झाला दुसरा. त्याच्यानंतर लक्षात ठेवा, ठीक आहे. आता P implies R. या झाला तिसरा. याच्यानंतर एवढा लिहून टाका निगेशन P और Q. ठीक आहे, अरे हो का नाही. एवढा काय लिहायचा, याले नंबर द्या ना हो, फालतू टाइमपास करायचं. 1 2 3 4 5 6 7 एवढं जर झालं असल तर मला लक्षात ठेवा, मन लावू नाही का. निगेशन P और Q कुठं आहे, इथं आहे. याचा नंबर आहे 5, तर इथं 5 लिहितो. कसं सेटिंग करायचं, Q implies R. याचा नंबर 6 आहे तर इथं 6 लिहायचा, म्हणजे 5 आणि 6 च्या मधात अँड आहे, तर इथं लिहायचं 5 5 and 6. असं जर करता नाही आलं तर उत्तर पत्रिकेत जागा राहणार नाही. एवढं लक्षात ठेवा. याचा नंबर आता 7 चा झाला 8, म्हणजे एवढ्या पूर्ण पदाचा नंबर आला 8. 8 च्या समोर इम्प्लाइज आहे, तर 8 इम्प्लाइज. P implies R चा, तर P implies R चा नंबर आहे 7 आणि याले नंबर द्यायचा 9. असा डब्बा ज्या विद्यार्थ्याला तोडकन बनवता येईल हे शक्य तेव्हाच आहे जेव्हा तुमची प्रॅक्टिस असेल. माझ्या प्रॅक्टिसचा फायदा नाही, तुमच्या प्रॅक्टिसचा फायदा झाला पाहिजे. मला लक्षात ठेवा, असं करायचं आहे. बस एवढं जर झालं, 3 व्हेरिएबल तर 4 4 2 2 1 1 4 4 2 2 2 2 2 2 1 1 1 1 1 1 1 1 1. निगेशन P मध्ये पहा आहे ना, T चा F, T चा F, T चा F, T चा F, F चा T, F चा T, F चा T, F चा T. निगेशन P और Q. निगेशन P इथं आहे, Q इथं आहे. याच्याकडून याच्याकडं, म्हणजे याच्याकडून याच्याकडं. और ची डेफिनेशन F F F हाय का, F F हाय का, हे पाय F F F F F F असं. हाय का, हाय का, हाय का, हाय का नाही, अदरवाइज ट्रू. बस असं भराचा आहे. घरी बसून बढिया प्रॅक्टिस करा. Q implies R. Q कडून R कडे पाहायचं आहे. इम्प्लाइज ची डेफिनेशन T F F हाय का, T F F हाय का, हाय का, हाय का, T F F हाय का, हाय का नाही, अदरवाइज ट्रू. तर इथं भराचं ट्रू बोला असं. ठीक आहे. आता P implies R. P इथं आहे हो, R इथं आहे. इम्प्लाइज ची डेफिनेशन T F F इथून इथं 5 हाय का, T F F हाय का, T F F हाय का, हाय का, हाय का, हाय का नाही, अदरवाइज ट्रू.
तो व्यवस्थित भरा. बस ज्यानं परफेक्ट भरलं हे शक्य तेव्हाच आहे जेव्हा प्रॅक्टिस असेल, नाही तर चुकत जासाल. लक्षात घ्या. आता 5 आणि 6 काय आहे? 5 हे नाही पाहायचं, इथं आहे 5, इथं आहे 6, या दोघांच्या मधात अँड आपल्याला का करायचं आहे? बोला, समजते का? 5 आणि 6 च्या मधात अँड आहे, तर अँड ची डेफिनेशन टी 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 टी. हाय का? हाय का? हाय का? हे पाय टी टी टी. हाय का? टी टी टी. हाय का? टी टी टी. आता भराचं या, अदरवाइज आहे ना फॉल्स. तर मग हे आता फॉल्स भराचं. असं ज्या विद्यार्थ्याचं जर प्रॅक्टिस असेल त्याचं सुई झप चालते आहे ना. 8 इम्प्लाइज 7, 8 कडून 7 कडे पाहायचं आहे. इम्प्लाइज आहे म्हणजे टी एफ एफ. हाय का? 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 नाही. टी एफ एफ अदरवाइज ट्रू. तर इथं भराचं ट्रू. चल बोल पहा. ह्या झाला तुमचा 5वा. अशा पद्धतीनं तुमचा क्वेश्चन 6 संपला. क्वेश्चन 7 डिटरमाइन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न आर टॉटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन और कॉन्टिंजेन्सी. तर मला लक्षात ठेवायचं, पहिला स्टेटमेंट मी सांगून राहिलो, याच्यात 2च व्हेरिएबल आहे, तर इथं तो पहिले ट्रूथ टेबल लिहा. का फरक पडते बरं वाटते. असा आहे, इथं लिहायचं P, इथं लिहायचा Q असा. नंतर आहे निगेशन P आणि निगेशन Q. तर निगेशन P पण लिहा, निगेशन Q पण लिहा. ठीक आहे. आता P इम्प्लाइज Q, P इम्प्लाइज Q. एवढा झाला तर आता पूर्ण लिहून टाका. P इम्प्लाइज Q असा and निगेशन Q. झालं, एवढंच लिहा. 1 2 3 4 5 6. आता मन लावून आहे का, एवढा जो आहे त्याचा नंबर आहे 6, तो इथं लिहिला 6. इम्प्लाइज आहे तर इम्प्लाइज लिहा. निगेशन P चा नंबर आहे 3, तर इथं लिहायचं 3 आणि 6 च्या नंतर याने नंबर देऊन टाकायचा 7. या झाला तुमचा ट्रूथ टेबल. चलो बोलो. ठीक आहे. 2च व्हेरिएबल आहे म्हणजे सूत्र आहे 2 2 1 1. तर भर भर लिहून टाका. 2 2 1 1 1 1. निगेशन P असला तर F, T असला तर F असला तर T, F असला तर T. निगेशन Q, T असला तर F असला तर T, T असला तर F असला तर T. P implies Q. Implies ची डेफिनेशन T F F. हाय का? T F F. हाय का? हाय का? T F F otherwise true, otherwise true. असं. P implies Q and negation Q. P implies Q इथं आहे, negation Q इथं आहे. याच्याकडून याच्याकडं and ची डेफिनेशन T T T. हाय का? हाय का? हाय का? T T T असं. otherwise false, otherwise false. 6 implies 3. 6 इथं आहे, 3 पहा, 3 म्हणताय. 6 implies 3, 6 इथं आहे, 3 इथं आहे. Implies ची डेफिनेशन T F F. हाय का? हाय का? हाय का? हाय का? नाही. T F F otherwise true. तर इथं लिहायचं ट्रू. बोला, जमलं का नाही जमलं? मग आता एवढं जर झालं असं तर मला लक्षात ठेवायचं हो, मी काय सांगून राहिलो. एवढं आपल्याला जर झालं असं तर बा काय सांगता येते याचं आपल्याला स्टेटमेंट लिहायला लागते. काय स्टेटमेंट देणार आहे तर बा लिहा लागते. फ्रॉम द ट्रूथ टेबल इट इज ऑब्झर्व दॅट. ठीक आहे. ऑल द ट्रूथ व्हॅल्यूज in the last column are T, hence it is tautology. बोला काय लिहायचं? all the.
from the truth table, it is observed that लिहून दिलाय हो माग all the truth value in the last column are T म्हणून स्टेटमेंट लिहायचं समजते का P implies Q and negation Q असं implies negation P is tautology. बोला पहा दुसरं स्टेटमेंट पाहून घ्या ट्रूथ टेबल भरकन लिहून टाकायचं ट्रूथ टेबल आणि भर हात चालवाचा P इथं लिहायचं Q झालं निगेशन P त्याच्यानंतर निगेशन Q असं हे झाल्यानंतर P or Q याच्यानंतर P or Q and negation P or Q and negation P त्याच्यानंतर लिहायचं कामच नाही आहे 1 2 3 4 5 6 ठीक आहे हा आहे 6 and आहे निगेशन Q चा नंबर आहे 4 म्हणजे 6 and 4 याने नंबर द्यायचा 7 असं आहे मग आता एवढं जर झालं असं तर ट्रूथ टेबल तयार झाला 2 2 1 1 2 2 1 1 1 1 1 निगेशन P मध्ये 5 T असला तर F T असला तर F F असला तर T F असला तर T निगेशन Q T असला तर F F असला तर T T असला तर F F असला तर T P और Q P आणि Q मध्ये पहा और ची डेफिनेशन F F F हाय का F अदरवाइज ट्रू असं आहे आता P और Q इथं आहे ठीक आहे निगेशन P इथं आहे म्हणजे याच्याकडून 5 मधात अँड आहे अँड ची डेफिनेशन T T T हाय का T T T हाय का नाही अदरवाइज फॉल्स असं 6 and 4 6 इथं आहे 4 इथं आहे मधात अँड आहे अँड ची डेफिनेशन T T T हाय का नाही अदरवाइज ट्रू बस ठीक आहे फ्रॉम द ट्रूथ टेबल असं लिहूनच आहे समजते का इट इज ऑब्झर्व दॅट ऑल द ट्रूथ व्हॅल्यू इन द लास्ट कॉलम आर T हेन्स इट इज टॉटॉलॉजी फक्त इथं स्टेटमेंट बदलवा लागते बस एवढं लक्षात ठेवायचं P और Q असं and negation P असं and negation Q is tautology बोला पहा मित्रो हा जो घेतला ट्रूथ टेबल याचं उत्तर चुकीचं देऊ नये आपलं आलं टॉटॉलॉजी मात्र उत्तरात देऊ नये कॉन्ट्रॅडिक्शन ते चुकीचं आहे हेच येते तुम्ही करून पहा ठीक आहे तिसरं स्टेटमेंट पाहून घ्या पहा मग तिसरं सांगत आहोत भरकन लिहून टाकायचा ट्रूथ टेबल काय लिहायचं आहे आता पहिले तर लिहून टाकायचं P नंतर लिहायचं Q निगेशन Q असं P implies Q असं P and negation Q असं आणि शेवटी पूर्ण लिहून टाका P implies Q and P and negation Q असं
आता एवढं जर झालं असेल तर मला लक्षात ठेवा दोन आहे ना, दोनच व्हेरिएबल आहे. ठीक आहे, दोन 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 एक 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 एक. निगेशन क्यू टी असला तर एफ, एफ असला तर टी, टी असला तर एफ, एफ असला तर टी. पी इम्प्लाइज क्यू, इम्प्लाइज ची डेफिनेशन टी एफ एफ आहे का, आहे का, टी एफ एफ आहे का, आहे का, अदरवाइज ट्रू. टी एफ एफ अदरवाइज ट्रू. पी अँड निगेशन क्यू, पी मध्ये आणि निगेशन क्यू मध्ये पहा अँड ची डेफिनेशन टी 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 हाय का, टी 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 हाय का, हाय का नाही, अदरवाइज फॉल्स, अदरवाइज फॉल्स. असं पी इम्प्लाइज क्यू इथं आहे, पी अँड निगेशन क्यू इथं आहे, या दोघांच्या मधात अँड आहे. अँड ची डेफिनेशन टी 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 हाय का, हाय का, हाय का, हाय का नाही, टी टी टी. असं टी 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 हाय का, हाय का, हाय का, हाय का नाही, अदरवाइज फॉल्स, अदरवाइज फॉल्स. म्हणजे अर्थ या झाला काय लिहायचं बा, फ्रॉम दी ट्रूथ टेबल, फ्रॉम दी ट्रूथ टेबल it is observed that all the truth value, all the truth value, all the truth value in the last column are F. Hence, it is contradiction. चलो बोलो. माझा व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खास करून सांगतो घंटी वाजवा. नमस्कार.